नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल आजची व्हिडिओ काय असणार आहे। तर आजची व्हिडिओ असणार आहे मेट्रो एक्सप्लोर आहे। तर चाललोय नवी मुंबई मेट्रो एक्सप्लोर करायला। परवा दिवशी सुरू झाली 17 नोव्हेंबर 2023 ला आपल्या नवी मुंबई मेट्रो सुरू झाली। खूप दिवसापासून आपण त्याची वाट बघत होतो। मी पण खूप एक्साइटेड होतो त्या मेट्रोमध्ये फिरायला। मला कदाचित वाटलं होतं की आपल्याला फिरायला भेटेल की नाही भेटणार, आपण आपल्या म्हणजे याच्यामध्ये मेट्रो चालू होईल की नाही होईल। तसंच नवी मुंबई दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचं पण तसंच होतं की चालू होईल, कधी होईल, आपल्याला बघायला भेटेल का नाही बघायला भेटणार। पण या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात। खूप आपण नशीबवान असं बोलायला लागेल। तर आज आपण नवी मुंबई मेट्रो एक्सप्लोर करणार आहोत। काही दिवसांनी, काही महिन्यांनी आपण नवी मुंबई एअरपोर्ट पण एक्सप्लोर करू। पण आता आपण चाललोय मेट्रो एक्सप्लोर करणार आहोत। आपण कोणते स्टेशन आहेत, काय तिकीट आहे आणि अजून काय काय जेवढा सीन बघायला भेटतील तेवढे तुमच्या समोर घेऊन येणार आहे। तर आजच्या व्हिडिओला मजा येणार आहे। पूर्ण आपण मेट्रो एक्सप्लोर करणार आहोत आणि किती मेट्रो स्टेशन आहेत, काय काय बघायला भेटणार हे तुम्हाला बघायला भेटेल। तर चला मग भेटू डायरेक्ट मेट्रो स्टेशन। तर मित्रांनो, आपण बेलापूर स्टेशनला तर पोहोचलो, म्हणजे बेलापूर मेट्रो स्टेशनला पोहोचलोय। तर इथं पार्किंगसाठी तुम्हाला जागा चांगली आहे याच्यामध्ये। पण बाईक पार्किंगचे 10 रुपये आहेत, 4 व्हीलर पार्किंगचे माहिती नाही। तर चला मग आपण आता लिफ्टनी वरती जाऊ आणि 4 व्हीलर पार्किंगचे किती आहे? 4 व्हीलर पार्किंगचे 15 रुपये आहेत। काय तासा आहे का, कसं आहे? तासावर आहे का दिवसभराचे? 2 व्हीलर के 12 घंटा है। 12 घंटा आहे। 4 व्हीलर का 15 रुपये में 4। ओके थँक्यू। तर 2 व्हीलरचे 12 तासासाठी 10 रुपये आहेत आणि 4 व्हीलरचे 4 तासासाठी 15 रुपये आहेत। तर चला आता काय गाडी सेफ राहील ते ओके। तर इथून आता वरती चढायला आहे आपल्याला इथून, आणि तिकडे लिफ्ट पण आहे। लिफ्टने आम्ही जिन्याने चढतो, जिन्याने वरती चढतो आणि मग बघू ट्रेन कितीची आहे ती। चला भेटतो वरती। तर हा बेलापूर टर्मिनल, इथून चढायला पण आहेत आणि इथून इलेक्ट्रिक पण आहेत। तर आता जिना चढतोय, जिना चढल्यावरती जाऊ आपण, तिकीट बघू तिकीट किती आहे इथे आणि तिकीट काढू आणि मग प्रवास बघू मेट्रोचा। तर मजा येणार आजच्या व्हिडिओला। तर चला भेटतोय तुम्हाला तिकीट काढताना। तर मित्रांनो हे बघा, तिकीट घरच्या इथं पोहोचलोय। इथे तिकीट काढायला आहे, तिकीट काढतोय आणि 7 वाजल्यात, कंप्लीट 7 वाजता आलोय। तिकीट घर आहे, तिकीट काढ। तर मित्रांनो हा बघा तुम्ही, इथून बेलापूर पहिला स्टेशन आणि हे सर्व स्टेशन आहेत, त्याचे तिकिटाचे रेट लिहिल्यात। 10 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 15, 20, 25, 25, 30, 30, 40। तर आपण पेंदर काढणार आहोत पहिला, म्हणजे स्टार्ट टू एंड पहिले। तर मित्रांनो ही बघा तिकीट, कॉईन आहेत तिकिटांचे आणि हा स्टेशन आहे। इथे फिरतात, तर इथून आपल्याला एंट्री टाकायची आतमध्ये। हा इथे तिकीट घर आहे। तर चला एंट्री काय मारतो। काय हा मोबाईलचा ट्रायपॉड आहे। चला एंट्री तर मारली, आतमध्ये एंट्री मारतोय आता। भेटू तुम्हाला आतमध्ये, हा प्रवेशद्वार आहे, इथून एंट्री। इथं आपल्या तिकीट स्कॅन करायचे आहेत। तर अश्विनी येते तर हे बघा, हा त्याच्यामध्ये आता ही अश्विनी आणि आरू येते इथं। जेंट्स लेडीज वेगवेगळे आहेत नाही। माझ्या बरोबर आहे। तर आता मारली एंट्री, हा तिकीट आतमध्ये एंट्री मारली। तर चला आता ट्रेन कितीची आहे ते बघू वेळ आणि इथून वरती चढायचं आहे।
आता इथून वरती चढतो आणि बाकीचं स्टेशन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हे बघा, ही डेमो ट्रेन आहे. इथे फोटो वगैरे काढण्यासाठी ठेवून दिलेले. आणि आज स्टेशन पण छान आहे सध्या पुरता तर छान. आणि हे बघा इथं रूट दाखवलेले आहेत पूर्ण. हे बघा इथे रूट दाखवलाय. तर पॉज करून बघा तुम्ही रूट कसा आहे तो. तर ट्रेनचा रूट दाखवलेला आहे, पॉज करून बघू शकता तुम्ही कोणते स्टेशन आहेत आणि कसा रूट आहे ते. आणि इथं ही डेमो ट्रेन आहे ती बघू आपण आणि फोटो काढून घेऊ बघा. तर आता ट्रेनसोबत फोटो काढतो. ते फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि इथले काढलेले फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील, ते बघा, तिथे पण लाईक करा. तर चला फोटो काढून घेतो आणि तुम्हाला ट्रेन आली का भेटतो, म्हणजे मेट्रो आली का भेटतो. तर मेट्रो आलेली आहे, हे बघा छोटी मेट्रो आहे आणि गर्दी खूप आहे. गर्दी बघा. अरे थांबा, मागचं स्टेशन लास्ट आहे. थांबू का? करायला लागतं काय? अरे थांब थांबले. मेट्रो मध्ये ही मेट्रो त्याच्यामध्ये फुल AC मेट्रो आहे. मेट्रोचा फर्स्ट एक्सपिरियन्स. चला आता का, चला आतमध्ये चल. आता हे ऑटोमॅटिक डोअर क्लोज होते. किती मिनिटं थांबते काय माहिती नाही ते. आणि गर्दी बघा मेट्रोला. आतमध्ये अजून पब्लिक इकडे आहे. डोअर झाले क्लोज आणि झाले मेट्रो सुरू. आणि हे स्टेशन आहेत. फर्स्ट स्टेशन आला आहे या RBI कॉलनी. तर आता डोअर ओपन होते. डोअर झाले ओपन. तर आहे का कोण चढायला? कोण नाही इथं स्टेशनला. ऐकला लगेच बंद पण झाला. हा दुसरा स्टेशन आला बेलपाडा. बेलपाडा स्टेशन आता इथून ओपन होईल. नको आतमध्ये कर. बेलपाडा स्टेशन. तिसरा स्टेशन आला उत्सव चौक. इकडं बंद झाले, सेकंदात बंद होऊन जाते. केंद्र विहार स्टेशन. आणि ट्रेनमध्ये गर्दी. कारगर गाव. हे बघ दरवाजा उघडेल बघ कसा उघडते बघ. दरवाजा कशा उघडते ओपन. सेंटर पार्क स्टेशन आला. पेठपाडा आला स्टेशन आणि लगेच बंद पण. उतरू पण शकत नाही खालती.
सामंत स्टेशन पेठाली तळोदे पडलं बघ. चला तर मित्रांनो आपण पोहोचलो. हे बघा पेंदर स्टेशन शेवटचं स्टेशन आहे हा. तर आता इथून परत आपल्याला खालती जावं लागेल. तिकीट काढून परत बसून परत बेलापूर. हा पेंदर स्टेशन. सर्व स्टेशन सेम आहे. सर्व स्टेशन सेम आहेत. आता परत इथून तिकीट काढायला लागेल आणि मग परत बेलापूरला जायला लागलं. आता गर्दी. आता इथं ते कॉईन परत द्यायचे आणि परत इथून दुसरे घ्यायचे आणि रिटर्न बेलापूरला जाऊ. आता कॉईन आता इथून परत तिकीट काढतो पेंदर स्टेशनवरून आणि बेलापूरला जाऊ रिटर्न. इथून कॅन्सल. इथं टायमिंग लागले बघा. हां तर आता अंदरवरून तिकीट काढली परत कॉईन घेतला आणि आता परत बेलापूर काढल्या. आता 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. आता इथून इलेक्ट्रिकवरून चढतो आणि वरती जातो. आता ट्रेन लागेल परत आणि मग परत बेलापूर स्टेशन. वरती चढल्यावर बोलतो तुमच्यासोबत. बाबू आली मेट्रो. चला आता ओपन होईल. ओपन. चला ओपन झाली. मग अशी बसायला जागा नव्हती भेटली. आता फायनली बसायला जागा भेटली. आता बसून घेतो गेला. मग अशी बसायला जागा नव्हती भेटली. आता फायनली बसायला जागा भेटली. बसून घेतो आणि आता हा प्रवास करतो. बाहेरचा काय दिसत नाही. तुम्हाला काय दाखवायला भेटणार. दिवसा एक प्रवास करू आपण. इथं जास्त गर्दी नाही झाली आता. मग अशी खूप जास्त गर्दी झाली होती पण याच्यामुळे काय दिसत नाही. लाईट जास्त असल्यामुळे काय दिसत नाही आणि तुम्हाला काय दाखवायला भेटत नाही. आता बघू एक दिवसाचा प्रवास करू आपण आणि बाहेरचा व्ह्यू पण दाखवण्याचा प्रयत्न करू. आता जेवढं बघायला भेटेल तेवढं दाखवतो तुम्हाला. आणि आता डायरेक्ट आपण बेलापूर स्टेशनला जाऊ. आता मगाशी येताना उत्सव चौक आपल्याला बघायला भेटला तर उत्सव चौकचा फुटेज घेण्याचा प्रयत्न करू. कारण याच्या विंडो असे आहेत का त्याचा म्हणजे त्याच्यात आमचाच फेस दिसतोय. बाहेरचं काय दिसत नाही. तर त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवायला भेटत नाही. आता प्रयत्न करतो बाहेरचा थोडासा फार व्ह्यू दाखवण्याचा आणि बाकीचं बघू काय काय बघायला भेटेल ते आता. आणि भेटू डायरेक्ट बेलापूर स्टेशनला. तुम्हाला आता येताना तर सर्व स्टेशन दाखवलेच मी. तर आता स्टेशन न दाखवत आता बाहेरचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. कसा वाटला एक्सपिरियन्स मेट्रो ट्रेन? बाहेरचा व्ह्यू बघायला भेटला. ट्रेनमध्ये बसल्यासारखा वाटला. आता चला आता बेलापूरला पोहोचतो आम्ही. तर बेलापूर पोहोचतो भेटू.
तर मित्रांनो झाला बेलापूरला पोहोचलो फायनली, प्रवास झाला आणि फोटो वगैरे पण खूप काढल्यात. तर ते इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटतील. इंस्टाग्रामला तुम्ही अजूनपर्यंत फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि हे काढलेले फोटो तिथे जाऊन लाईक करा. मजा आली पण बाहेरचा व्ह्यू काय बघायला भेटला नाही पाहिजे तसा, कारण नाईट होती. रात्री तिथला आतमधला मिरर इफेक्ट होता, त्यामुळे काय हे नाही करता आला, म्हणजे बघता नाही आला. हे इथून नसेल बाह्य मार्ग, हां इथून. तर आता इथून बाहेर निघतो आणि मग बाहेर गेलो भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो हा तिकीट काउंटर आहे आणि एंट्री आणि इथून गेट एंट्री. ते कॉईन इथे टाकून आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते आणि ते कॉईन आपल्या तिकीट असते. चल, तर इथून लिफ्ट पण आहे तुम्हाला उतरण्यासाठी. तर लिफ्टमध्ये पण खाली उतरू शकतो आपण आणि इथून स्टेअरकेस पण आहेत. तर या इलेक्ट्रिक पण आहेत आणि नॉर्मल पण आहेत. तर दोन प्रवास आपण करून खाली उतरू शकतो. तर चला मग आता उतरलो बेलापूर स्टेशनला आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो. इथं पार्किंगला गाडी पार्किंगला लावली होती. इथे आलो पार्किंगला. तर पार्किंगचे पण 10 रुपये आहेत आणि तिकीट तसं 40 रुपये पडतो पेंदर, म्हणजे सर्व स्टेशन येतात त्याच्यात. आणि त्यानंतर रिटर्न यायला तिथून 40 रुपये परत, म्हणजे बेलापूरला. त्यात पूर्ण स्टेशन फिरता येतं. 80 रुपये लागले आम्हाला दोन्ही, म्हणजे येऊन जाऊन 80 160 रुपये दोघांसाठी लागले. तर चांगला प्रवास होता. प्रवास मजेदार आहे, पण रात्री प्रवासाला एवढी मजा नाही. जर तुमचा रूट तो असेल तर तुम्ही करू शकता प्रवास. पण फिरायला येत असेल तर डेला या, बाहेरचा व्ह्यू चांगला बघायला भेटेल. नाईटला बाहेरचा व्ह्यू नाही बघायला भेटत. मेट्रोची एन्जॉयमेंट करता येते पण बाहेरचा व्ह्यू काहीच भेटत नाही, कारण ते ज्या विंडो आहेत त्या मिरर इफेक्टवाल्या आहेत, कारण त्यामुळे बाहेरचा व्ह्यूच नाही काय बघायला भेटत. तर डेलाच प्रवास करा, म्हणजे जर फिरायला येत असाल तर मेट्रोच्या मेट्रोची मजा घ्यायची असेल तर डेला प्रवास भारी पडेल आणि बाहेरचा व्ह्यू पण एन्जॉय करता येईल. आणि नाईटला जर तुमचा रुटीन रोजचा असेल तर तुम्ही नाईटला करू शकता. आणि नॉर्मल तिकीट आहे, बऱ्यापैकी आहे, मजा येते, खूप छान वाटला. तर ही व्हिडिओ इथं थांबवतो. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन आपण. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.